जळगाव जिल्ह्यातील 11 मतदारसंघासाठी 20 नोव्हेंबर रोजी म्हणजे उद्या मतदान प्रक्रिया पार पडत आहे। ही मतदान प्रक्रिया सुरळीत आणि सुरक्षितरित्या पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे। जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी याविषयी अधिक माहिती दिली। निवडणुकीसाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केलेली आहे। 3683 एवढे मतदार केंद्र आहेत ज्या ठिकाणी या निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। 36 लाख आपले मतदार आहे, 139 उमेदवार आहे, 11 मतदार संघ आहे आणि याच्यामध्ये 2100 मतदान केंद्राचे ठिकाण आहे। 1227 बसेसच्या माध्यमातून आता टीम डिस्पॅच होत आहे। प्रत्येक वाहनामध्ये GPS आणि आपल्या चक्रिका ॲपच्या माध्यमातून आपण मॉनिटरिंग करणार आहे आणि या सगळ्या गोष्टी करताना आपल्याकडे पूर्ण पारदर्शकताप्रमाणे सगळे उमेदवार आणि राजकीय पक्षाचे देखरेख त्यांचे जो काही रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्याचे देखरेखखाली पूर्ण प्रक्रिया या ठिकाणी पार पडत आहे। EVM ची 2 वेळा तपासणी करून या ठिकाणी डिस्पॅच करण्यात येत आहे। 105 आयटमची स्टेशनरी सगळ्यांना देण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये मतदान यादी, त्याच्यामध्ये मार्क मतदार यादी प्रत्येक ठिकाणी देण्यात आलाय। निवडणूक आयोगाने 5 सामान्य निरीक्षकांची नियुक्ती केलेली आहे, 1 पोलीस निरीक्षक आहे। सगळ्या गोष्टी त्यांच्या देखरेखखाली या ठिकाणी होत आहे। जळगाव जिल्हा तयार आहे। सगळे मतदार राजा आणि राणी उद्या मतदानासाठी नक्की पुढे या आणि सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उद्या नक्की मतदान करावा। जळगाव जिल्ह्यात 11 मतदारसंघ आहेत। यात 36,72,112 मतदार आहेत। 3,683 मतदान केंद्र असून एकूण 139 उमेदवार रिंगणात आहेत। जळगाव जिल्ह्यात जामनेर, जळगाव ग्रामीण, पाचोरा, मुक्ताईनगर, एरंडोल आणि अमळनेर या मतदारसंघात मोठी चुरस निर्माण झाली आहे। धर्मेंद्र राजपूत, जळगाव टाइम्स न्यूज।